22 रुद्राक्ष असलेला डब्बा, काळ्या रंगाचं भिंग, हिरवट द्रव असलेली बाटली आणि बरंच काही. खरात ज्या ठिकाणी काळी कृत्य करायचा, महिलांचं शोषण करायचा, अनेक भक्तांना फसवायचा, खोटी आश्वासनं आणि पैशांची बेशुमार लूट करायचा, त्याच ऑफिसातून आता धक्कादायक गोष्टी सापडल्यात. खरातच्या काळ्या कमाई मागे असलेलं हे साहित्य नेमकं काय? खरात ज्या गोष्टींचा वापर त्याच्या भक्तांना फसवण्यासाठी करायचा, त्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्यात. खरातच्या काळ्या गुहेतून समोर आलेलं अजब, विचित्र आणि कधीही न पाहिलेलं हे साहित्य नेमकं काय, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. अशोक खरातला सगळ्यात पहिल्यांदा लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाली. सुरुवातीला दाखल झालेला एक FIR आणि त्यानंतर समोर आलेल्या अनेक पीडित महिला, यामुळे इतकी वर्ष सभ्यपणाचा मुखवटा घेऊन फिरत असलेला खरातचा काळा चेहरा उघडा पडला. खरातवर 10हून अधिक गुन्हे आतापर्यंत दाखल झालेत. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी अप्सरा आहे, असं सांगून हा खरात महिलांना स्वतःकडे आकर्षित करायचा, त्यांना तंत्रमंत्र देऊन काहीतरी पेय प्यायला द्यायचा, हवं तिथे स्पर्श करायचा, ऑफिसचे लाईट बंद करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. हे तू जर कुणाला सांगितलं तर तुझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी धमकी त्या महिलांना द्यायचा आणि त्याच्यामुळे तोंड गप्प करून या महिला वारंवार या दलदलामध्ये फसायच्या, पुन्हा घरी जायच्या, पण कुठे काहीच बोलायच्या नाही. त्यानंतर एक महिला पुढे आली, तिने तक्रार दाखल केली आणि त्यानंतर खरातचं हे काळं कृत्य अख्ख्या जगासमोर उघड झालं. आता खरातवर असंख्य फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत आणि अशातच पोलीस जेव्हा खरातच्या या ऑफिसात पोहोचले, जिथे तो हे सगळे काळे कारनामे करायचा, नाशिकमधल्या खरातच्या या ऑफिसामधून पोलिसांना सापडलेल्या अजब, धक्कादायक गोष्टी नेमक्या काय आहेत ते सुद्धा सांगते. पोलिसांनी खरातच्या ऑफिसची झडती घेतली तेव्हा त्यांना अनेक अजब गोष्टी सापडल्या. 22 रुद्राक्ष असलेला डब्बा, अंक आणि इंग्रजी अक्षरं असलेली पट्टी, काळ्या रंगाचं मोठं भिंग, हिरवं द्रव असलेली बाटली. पोलिसांना या सगळ्या गोष्टी सापडल्या. अघोरी कृत्य करण्यासाठी या वस्तूंचा वापर अशोक खरात करायचा, असा पोलिसांचा संशय आहे. खरातच्या काळ्या साम्राज्याचं हे फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. आणखीन अशा कितीतरी अजब गोष्टी त्यानं भक्तांना खोटं सांगून जे आहे त्यांचा वापर केला. खोट्या खड्यांचा असेल किंवा चिंचुक्यांचा वापर असेल, हे करून त्यानं त्यांची फसवणूक केली आहे. खरातने अंकशास्त्राचा अभ्यास केलेला होता, त्याच्या बळावर त्यानं हे सगळं काळं साम्राज्य उभं केलं. खरातची प्रॉपर्टी फक्त महाराष्ट्रात नाहीये तर परदेशामध्ये सुद्धा आहे, असं समजतंय. जवळपास 200 कोटींच्या मालमत्तेचा हा खरात मालक आहे. खरात फक्त एकटा नाही तर त्याची पत्नी असेल, त्याच्या मुलीच्या नावावर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जमिनी आहेत, ज्याची माहिती दररोज उघड होते. अनेक उपजिल्हाधिकारी असेल, अनेक राजकीय कनेक्शन असतील, यांची सुद्धा नावं या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आली आहेत. यांचं काही लागेबंधे होते का, असा संशय सुद्धा सातत्यानं व्यक्त केला जातो. रुपाली चाकणकरांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. आता त्यांच्या बहिणीचे सुद्धा खरात सोबत आर्थिक व्यवहार होते, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये आहे. पोलिसांनी सुद्धा कोर्टामध्ये धक्कादायक गोष्टी मांडल्या. 7 दिवसांची पोलीस कोठडी खरातला मिळाली. यावेळी हा खरात महिलांसोबत लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यानंतर त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड स्वतःकडे ठेवून घ्यायचा. अजूनही त्यानं ते त्यांना दिलेलं नाहीये, परत केलेलं नाहीये, अशी धक्कादायक माहिती जी आहे ती न्यायालयासमोर ठेवण्यात आली. त्यानंतर सरकारी वकिलांनी सुद्धा म्हटलं की अशोक खरात महिलांना गर्भपातासाठी जे औषध द्यायचा ते काय होतं, त्याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्यामुळे अशोक खरातचे लागेबांधे हे कुणाकुणापर्यंत होते, त्याचं हे जाळं नेमकं कुठपर्यंत पसरलेलं होतं, या सगळ्यांचा तपास अजूनही व्हायचा आहे. आणि या दलदलामध्ये अजून कोण फसणार, अजून कोणती नावं या सगळ्यांमध्ये समोर येणार, हे येणारा काळच ठरवेल. पण अशोक खरातचे पाय मात्र खोलात गेलेले आहेत. अनेक महिलांसोबत लैंगिक अत्याचार त्यानं केलेले आहेत आणि आता हे सगळं त्याचं पितळ उघडं पडलेलं आहे. अशोक खरातवर पुढे काय कारवाई होते हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे. पण या प्रकरणामध्ये पुढे कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात, पोलीस तपासामध्ये आणखीन काय समोर येतं, हे आपल्याला पाहायचंच आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं नेमकी काय आहेत, हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.